चला विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वीचं पहिलं लेक्चर आज आपण मराठीचं करणार आहोत। याच्यामध्ये मी तुम्हाला मराठीचा उतारा वाचन ह्याच्याविषयी पूर्ण माहिती देणार आहे। इयत्ता 9वी। आता मराठीचा उतारा म्हणजे वाचन म्हणजे नेमकं काय असतं, उतारा नेमका काय असतो बघा। उतारा म्हणजे नेमकं काय आहे की ह्याला उतारा म्हणतात। उतारा हा एक प्रसंग आहे, छोटीशी घटना आहे, वर्णनात्मक अथवा विचार प्रवर्तक परिच्छेद असतो। उतारा म्हणजे काय असतो, एक छोटीशी घटना आहे, बाबा ही घटना इथं घडलेली आहे, एखादी छोटीशी घटना आहे, वर्णनात्मक विचार आहे, कुणीतरी वर्णन केलेलं आहे एखाद्या गोष्टीचं, त्याच्यानंतर विचार मांडलेले आहेत, कुणीतरी आपले जे काही संत होऊन गेले, जे काही आपले समाज सुधारक होऊन गेले, त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचावेत म्हणून त्यांच्याविषयी एक विचार प्रवर्तक उतारा येऊ शकतो। हा जो परिच्छेद आहे, हा जो उतारा आहे, ह्याच्यामध्ये प्रश्न असतात, ते प्रश्न कशा प्रकारे सोडवायचे, त्यांची उत्तरे कशा प्रकारे शोधायची आणि द्यायची, ह्याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण इथे पाहणार आहोत। तर त्यातला पहिला उताराला आपण सुरुवात करूया। आता कधी सुद्धा पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा जेव्हा तुम्हाला उतारावरचे प्रश्न विचारले जातात, पहिल्यांदा प्रश्न वाचायचे, त्याच्यानंतर मग तुम्ही उतारा वाचायला सुरुवात करायची। ऑप्शन वाचायचे नाहीत, लक्षात ठेवा। मी बऱ्याच वेळा सांगते की तुम्ही फक्त प्रश्न वाचा, काय काय विद्यार्थी ऑप्शन पण वाचतात, ऑप्शन वाचायची गरज नाही, फक्त प्रश्न व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचे। उतारा आधारित आपल्याला प्रश्न विचारले त्यांनी, महात्मा गांधीजींनी कोणत्या मार्गाने लढा दिला, हा पहिला प्रश्न आहे की महात्मा गांधीजींनी कोणत्या मार्गाने लढा दिला। सुभाषचंद्र बोस यांनी कोणती घोषणा दिली आहे। भगतसिंग हे कोण होते। लोकमान्य टिळकांची घोषणा काय होती आणि भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले। बघा, उतारा तुम्हाला दिलाय, उतारावरचे मी प्रश्न तुम्हाला वाचून दाखवले। प्रश्न एकदा किंवा दोनदा लेखले वाचायचे समजण्यासाठी। एखादा प्रश्न जर आपल्याला अवघड वाटत असेल तर दोनदा रीड केला पाहिजे। पहिला प्रश्न होता महात्मा गांधीजींनी कोणत्या मार्गाने लढा दिला। दुसरा प्रश्न होता सुभाषचंद्र बोस यांनी कोणती घोषणा दिली होती। भगतसिंग हे कोण होते। लोकमान्य टिळकांची घोषणा काय होती आणि भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले। एवढे प्रश्न फक्त वाचून घेतले। आता घ्या सोडवायला। चला, पहिल्यांदा स्वातंत्र्य संग्राम ही भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे। बघा, आता पहिल्यांदा मी काय करणार आहे तर उतारा वाचायला सुरुवात करणार आहे आणि मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात एकतर मी त्याला अंडरलाईन करेल, अदरवाईज मी त्याला बॉक्स करणार आहे। स्वातंत्र्य संग्रामातील ही भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना होती। या संग्रामात अनेक थोर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। महात्मा गांधी, पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, भगतसिंग यांचे योगदान विसरता येणार नाही। महात्मा गांधींनी सत्य अहिंसेच्या मार्गाने लढा दिला। त्यांनी जनतेमध्ये राष्ट्रीय भावना जागृत केली। कुठली भावना जागृत केली त्यांनी? राष्ट्रीय भावना जागृत केली। सुभाषचंद्र बोस यांनी तुम मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, हे वाक्य त्यांची घोषणा प्रसिद्धच आहे। आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून सशस्त्र संघर्ष केला। सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून सशस्त्र संघर्ष केला। भगतसिंगासारख्या तरुणांनी इंग्रजी विरुद्ध शौर्य आवाज उठवला। लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा केली, देऊन जनतेला नवचैतन्य निर्माण केले। या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अखेर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले। भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 15 ऑगस्ट 1947 रोजी।
बघा, हा एक उतारा आहे. हा कशाविषयी उतारा आहे तर आपल्या भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं हा एक ऐतिहासिक स्वातंत्र्य संग्रामाविषयी उतारा आहे, किंवा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणी कोणी काय काय केलं ह्याच्याविषयी ही थोडक्यात माहिती दिलेली आहे या उतार्यामध्ये. आता प्रश्न वाचायला सुरुवात करायच्या आधी पहिल्यांदा उतारा अजून एकदा व्यवस्थित वाचला गेला पाहिजे. बघा, वरती एवढं काही महत्वाचं आहे का? नाही. कोण कोण होतं एवढंच महत्वाचं आहे. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसा लढा दिला आणि राष्ट्रीय भावना जागृत केली. सुभाषचंद्र बोस यांनी तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन घोषणा केली. आणि सेना, आझाद हिंद सेना सशस्त्र संघर्ष त्यांनी केलेला आहे. भगतसिंग यांनी इंग्रजी विरुद्ध शौर्य आवाज उठवलाय त्यांनी. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा लोकमान्य टिळकांची होती. जनतेत नवचैतन्य निर्माण केले त्यांनी. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून अखेर भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं तर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. हे झाले प्रश्न. आता आपण उतारा वाचून झाला. आता प्रश्न सोडवायला घेऊया. बघा, पहिला प्रश्न आहे महात्मा गांधीजींनी कोणत्या मार्गाने लढा दिला? बघितलं, सत्य आणि अहिंसा. शस्त्रसज्ज, राजकीय, गुप्त नाही, अहिंसा. मगाशीच आपण बघितलं सत्य आणि अहिंसा मार्गाने त्यांनी लढा दिलाय. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या घोषणा दिली होती? सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद म्हणाले का ते? नाही. स्वराज्य माझा हक्क आहे म्हणाले का? नाही. तुम्ही मला रक्त द्या हे म्हणाले ते. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे वाक्य आहे ना हिंदीमध्ये त्यांचं प्रसिद्ध. तुम्ही मला रक्त, आता याच्या पुढचं वाक्य कट केलेलं आहे. भारत माता की जय हे वाक्य म्हणतात का ते? नाही. तर उत्तर काय? तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला आजादी देतो हे वाक्य. भगतसिंग हे कोण होते? मंत्री होते, वैज्ञानिक होते का शिक्षक होते? कोण होते? भगतसिंग कोण होते? बघा इथं ऑप्शन मध्ये आहे. मंत्री होते का ते कुठल्या देशात? आपल्या ह्याच्यामध्ये राजकारणाचे? नाही. शिक्षक होते? नाही. वैज्ञानिक काही शोध लावलाय त्यांनी? नाही. तर ते क्रांतिकारक होते. भगतसिंग हे कोण होते? तर क्रांतिकारक होते. लोकमान्य टिळकांची घोषणा काय होती? जय जवान? नाही. जय जवान जय किसान होती का? नाही. भारत छोडो, स्वराज्य, सत्यमेव जयते होती का? नाही. काय होते? स्वराज्य माझा हक्क आहे, स्वराज्य हा माझा हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कुणाची आहे? तर लोकमान्य टिळकांची आहे. भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले? 26 जानेवारी 1950 ला मिळाले का? नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेले आहे. कधी? 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला काय मिळालेलं आहे? स्वातंत्र्य मिळालेले आहे. हा जो काही उतारा आहे या उतारामध्ये काय काय केलेलं आहे बघा मी. हा जो उतारा आहे या उतारामध्ये प्रथम मी काय केलंय की तुम्हाला जो काय उतारा दिलाय तो उतारा न वाचता प्रथम मी प्रश्न वाचून घेतले. काय वाचून घेतले? प्रश्न वाचून घेतले. प्रश्न वाचून घेतल्यामुळे काय होतं की उत्तरामध्ये नेमके ते पॉइंट आपल्याला पटापटा सापडतात आणि आपण त्या प्रश्न आहेत तिथं आठवतं की हा बाबा हा प्रश्न विचारलाय त्यांनी, लगेच आपण त्याखाली अंडरलाईन केली की आपल्याला उत्तर योग्य उत्तर मिळवायला मदत होते. आणि एक लक्षात ठेवायचं, कधी सुद्धा विद्यार्थ्यांनी उतारा सोडवताना प्रथम प्रश्न वाचलेच गेले पाहिजेत. ऑप्शन कधीही वाचायचे नाही. आणि काय काय मुलं काय करतात मनाने, ऍक्च्युअली ते उतार्यात नसतं, त्याला पण तिकट, हे चुकीचं आहे. पहिल्यांदा काय करून घ्यायचं, उतारा व्यवस्थित, पहिल्यांदा प्रश्न व्यवस्थित वाचायचे, त्याच्यानंतर उतारा व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि त्याच्यानंतरच प्रश्न सोडवायचे आहेत. कवितेचं पण तसंच आहे. कविता म्हणजे नेमकं काय आहे पहिल्यांदा हे समजून घ्यायचंय.
कविता एखाद्या कवीने आपल्या मनातील कल्पना मांडण्याचं स्वरूप आहे कविता. एखाद्या आपल्या मनामध्ये जी काही कल्पना आहे ती एका कवी रूपाने मांडली जाते, त्याला काय म्हणतात कविता. आणि कवितेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न आपण व्यवस्थितरित्या वाचले गेले पाहिजेत. या प्रश्नामध्ये नेमका अर्थ काय आहे तो आपण शोधला गेला पाहिजे, तो आपण समजून घेतला पाहिजे. कवितेचा भावार्थ काय आहे तो पण आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्याशी रिलेटेड समानार्थी शब्द पण प्रश्नामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर कवितावरचे जे काही प्रश्न असतात, कवितावरतील प्रश्न सोडवताना लक्षात ठेवायचं कवितेचा अर्थ समजून घ्यायचा. महत्वाचं म्हणजे कवितेचा अर्थ समजला की आपल्याला प्रश्नांची उत्तरं सहज मिळतात. आणि कविता व्यवस्थित वाचून घ्यायची. आता कविता दिली ते प्रथम कविता नाही कधी वाचायची. सेम मागाशी केलं तसं पहिल्यांदा आपण काय करून घ्यायचं, प्रश्न वाचून घ्यायचे. आईची माया कशापेक्षा मोठी आहे? पहिला प्रश्न आहे, आईची माया कशापेक्षा मोठी आहे. दुसरा प्रश्न आहे, कवितेत विसावा कोठे मिळतो? तुझ्या हाताची चव कशी असते? कवितेत कोण विसरते? आणि सर्वात सुंदर क्षण कोणते म्हणले आहे? चला कविता वाचून घेऊया. आईची माया, आईची माया, आई तुझी माया मोठी, सागराहुनी गहिरी गोड, तुझ्या खुशीत विसावा मिळेल. तुझ्या खुशीत काय मिळतोय? विसावा मिळत आहे. दुःख सारे हरपून जाईल, दुःख सारे हरपून जाईल, तुझ्या हाताची चव न्यारी. भूक ही मजला विसरली, तुझी ओवळणी तुझं हसणं, तुझी ओवाळणी तुझं हसणं, जगातील सर्वात सुंदर क्षण. बघा, आईची माया, आई तुझी माया मोठी. आईची माया कशी आहे रे बाळांनो? मोठी आहे. सागराहुनी गोडी म्हणजे सागरापेक्षाही जास्त गहरी, म्हणजे सागराचं जी काय ही आहे त्याच्यापेक्षाही तुझी गोडी कशी आहे? सगळ्यात मोठी आहे. तुझ्या खुशीत विसावा, तुझ्या खुशीमध्ये काय मिळतो? मला विसावा मिळतो. दुःख सारे हरपून जाईल, दुःख काय होतं? सारं माझं हरपून जातो. तुझ्या हाताची चव न्यारी, म्हणजे तुझ्या हाताची चव ही सगळ्यात वेगळीच आहे. भूक ही मजला विसरे, म्हणजे मला भूक सुद्धा काय केली जाते? तुझ्या हाताच्या चवीमुळे विसरली जाते. तुझ्या ओवळणी तुझं हसणं, म्हणजे तुझं हसणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. जगातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे तुझं हसणं आहे, हे कवितेमध्ये आपल्याला सांगितलं आहे. प्रश्न बघू. आईची माया कशापेक्षा मोठी आहे? आकाशाहून नाही, पर्वताहून नाही, झाडाहून तर सागराहून. मागाशीच बघितलं पहिल्या स्लाइडमध्ये होतं, आईची माया ही सागराहूनही. कवितेत विसावा कोठे मिळतो? एकटेपणा राहण्यामुळे, मित्रांच्या घरी, वडिलांच्या खुशीत, आईच्या खुशीमध्ये विसावा मिळतो. मगाशीच बघितलं आपण, आईच्या खुशीमध्ये विसावा मिळतो. तुझ्या हाताची चव कशी आहे? न्यारी आहे, म्हणजे काय आहे? चवहीन आहे, तिखट आहे, कोरडी आहे, नाही, न्यारी आहे. कवितेत कोण विसरतो? कवितेत काय विसरलं जातं? प्रश्न इथे चुकलाय. कवी काय विसरतोय? तर त्याची भूक विसरून जातोय. सर्वात सुंदर क्षण कोणते म्हटले आहे? सर्वात सुंदर क्षण कोणता आहे? आईचं हसणं हे सगळ्यात सुंदर क्षण आहे आपल्यासाठी. बघा, कवीची भूक कशी विसर? इथं प्रश्न बघू. तुझ्या हाताची चव इतकी छान आहे की मला माझी भूक पण विसरली जाते, असं कवी म्हणतोय. इथं प्रिंटिंग मिस्टेक आहे, टायपिंग मिस्टेक आहे. आईची माया कशापेक्षा मोठी आहे? तर सागराहून मोठी आहे. कवितेत विसावा कोठे मिळतो? तर आईच्या खुशीमध्ये आपल्याला विसावा मिळतोय. आईच्या हाताची चव कशी आहे? न्यारी आहे. आणि सर्वात सुंदर क्षण कोणता आहे? तर आईचं हसणं हा आपला सर्वात सुंदर क्षण आहे. जगातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे आईचं हसणं.
आता बघा, दोन संवाद आहेत. आता हा संवाद म्हणजे काय, एकमेकांशी जे काही बोलणं चालू असतं, मित्रांचं, मैत्रिणीचं, ह्यांचं जे काही बोलणं चालू असतं त्यांना आपण काय म्हणतो, तर त्यांना आपण संवाद असे म्हणतो. आणि हा संवाद दोघांमध्ये साधला जातो आणि ह्या संवादावर आधारित आपल्याला पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात. संवाद व्यवस्थितरित्या वाचायचा, त्याच्यातून आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर पण तेच करायचं, पहिले प्रश्न वाचून घ्यायचे. तन्वी सोशल मीडियावर काय पाहत होती? सोशल मीडियावर काय असते असे तन्वी म्हणते? तन्वी सोशल मीडियाचा वापर कसा करते? स्वरा काय म्हणते? आणि सोशल मीडिया कोणत्या गोष्टीसाठी उपयोगी आहे? या दोघींच्या संभाषणावर आधारित प्रश्न विचारलेत बघा. सामाजिक माध्यमे आणि विद्यार्थ्यांचे जीवन आपल्या आयुष्याशी निगडीत हा घटक आहे. स्वरा, नमस्कार तन्वी, तू इतका वेळ मोबाईलवर होतीस, काय पाहत होतीस? तन्वी, अरे स्वरा, मी सोशल मीडियावर एक शिक्षणाविषयी व्हिडिओ पाहत होते. इंस्टाग्रामवर आता खूप शैक्षणिक पेजेस आहेत. खरंच, पण खूप वेळ सोशल मीडियावर घालवल्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते का? बघा, खूप वेळ जर तुम्ही मोबाईलवर घालवला तर तुमचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय का? तर हो, कधी कधी होतंय, पण मी आता वेळ ठरवूनच सोशल मीडियाचा वापर करते. अभ्यासासाठी युट्यूब आणि गुगल खूप उपयोगी पडते. बघा, अभ्यासासाठी युट्यूब आणि गुगल खूप उपयोगी पडतात. स्वरा, ते बरोबर आहे, पण काही मित्र सतत गेम किंवा फोटो पोस्ट करण्यात गुंतलेले असतात, त्यामुळे वेळ वायाला जातो. तर होय, सोशल मीडियाचा योग्य वापर करणे खूप महत्वाचे आहे, नाहीतर ते व्यसन होऊ शकते. अगदी बरोबर, आपण त्याचा योग्य उपयोग केला तर ते फायदेशीर ठरू शकते. तर मी हो, अभ्यास, प्रोजेक्ट, स्पर्धा यासाठी ते खूप मदतीचे साधन आहे. अभ्यास, प्रोजेक्ट आणि स्पर्धा. बघा, आजकाल सहज सोशल मीडियाचा वापर करून आपण शैक्षणिक गोष्टी शिकत असतो. ह्या शैक्षणिक गोष्टीमुळे आपला काय होत असतो, आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या खूप प्रगत केलं जातं. हे आत्ताच्या या युगामध्ये मोबाईल सहज उपलब्ध होतो, लॅपटॉप सहज उपलब्ध होतो. ह्याच्यातून आपण आपल्या शिक्षणासाठी ज्या गोष्टी वापराव्यात त्यांचाच उपयोग इथं केलेला जातो. आता बघा, आता सोशल मीडियाचा वापर करायचा आहे विद्यार्थ्यांना ठरवूनच करायचा की बाबा आपल्या शिक्षणासाठी कशासाठी वापर होईल किंवा कशासाठी उपयोग होतो, ह्याच्याविषयी ह्या दोघांनी काय केलेले, आपले मत मांडलेलं आहे. आता प्रश्न बघूया ह्याच्यावर आधारित काय विचारले ते. तन्वी सोशल मीडियावर काय पाहत होती? संगीत पाहत होती का ती? म्हणते का मी संगीत पाहते. फोटो, गेम्स नाही, शिक्षणाविषयी व्हिडिओ पाहत होती ती. सोशल मीडियावर काय असते असे तन्वी म्हणते? फक्त सेलिब्रिटीचे फोटो असतात का? नाही. विनोदी कार्यक्रम असतात का? नाही. जाहिराती? नाही. तर शैक्षणिक पेजेस पण असतात. तन्वी सोशल मीडियाचा वापर कसा करते? फक्त सुट्टीत, सतत, रात्री उशिरापर्यंत. तिने काय सांगितलं की मी वेळ ठरवून घेतली की ह्या वेळेमध्येच फक्त मी काय करते, शैक्षणिक साहित्यांचा वापर करते. स्वरा काय म्हणते? सोशल मीडिया बंद कर असे म्हणते का स्वरा? गेम चांगले असतात, योग्य वापर आवश्यक आहे, मोबाईल द्यायचा नाही. तर मोबाईलचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. स्वराचं म्हणणं झालं, सोशल मीडिया कोणत्या गोष्टीसाठी उपयोगी आहे? फक्त फोटो शूटिंगसाठी नाही, प्रवासासाठी नाही, फक्त मनोरंजनासाठी नाही, प्रोजेक्ट आणि स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी सोशल मीडिया खूप उपयोगी आहे. आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की सोशल मीडियाचा वापर करताना आपण काय काय लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण सोशल मीडियाचा वापर करतो तेव्हा सोशल मीडियाचा वापर करताना तर विद्यार्थ्यांसाठी फक्त शैक्षणिक गोष्टीसाठी तुम्ही एखादी स्पर्धेची तयारी करत आहात तर त्या स्पर्धेमध्ये एखादा टॉपिक तुम्हाला हार्ड वाटत असेल तर तुम्ही गुगलवर सर्च मारून त्याचे व्हिडिओ येत असतात ते पाहणे महत्वाचे आहे.
तुम्ही स्पर्धा एखादा अभ्यास करत आहे, अभ्यासामध्ये एखादा गणिताचा टॉपिक अवघड आहे, इतिहासाचा अवघड वाटतोय किंवा एखादा घटक समजत नाहीये विज्ञानाचा, त्याचा प्रयोग कसा केला जातो हे तुम्ही त्यातून अभ्यासू शकता. त्याचा वापर दुरुपयोगासाठी न करता फक्त चांगल्या गोष्टीसाठी कसा करता येईल, मोबाईलचा वापर ह्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. नवीन नवीन प्रोजेक्ट लॉन्च होत असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ते केलं पाहिजे. आता आपला हा जो प्रोजेक्ट आहे हा पूर्णपणे आपल्याला ऑनलाईन मिळते, असे शैक्षणिक उपक्रम आपण राबवतोय. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची काय होते, स्पर्धा करण्यामध्ये रस निर्माण होतो. एखादा घटक नाही समजला तर ते समजून घेण्यामध्ये आम्ही तुम्हाला काय करत आहोत, मदत करत आहोत. ह्याच्यासाठी हा सोशल मीडियाचा वापर केला गेला पाहिजे. काय काय विद्यार्थी फक्त मोबाईलवर बघता बघता गेम खेळतात, हे चुकीचं आहे. तुम्ही दुरुपयोग करताय विद्यार्थी लोक. तुम्ही जर गेम खेळत असाल, तुम्ही जर सोशल मीडिया वेगळंच काहीतरी पाहत असाल तर ते तसं करता कामा नये. तुमची जी काही आवड आहे त्याच्यातले तुम्ही गोष्टी पाहणे महत्वाचे असतात. आता हा आपल्याला एक परिचय दिलाय, तो काय करायचा आपल्याला पूर्ण करायचा आहे. बघा, सचिनचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती शतके झाले. आता हा सचिन तेंडुलकर विषयी माहिती आहे आणि आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना सचिन तेंडुलकर आवडतात. आपल्या गॉड आहे आपण म्हणतो. सचिन तेंडुलकर कोण आहे, आपल्या क्रिकेटचा गॉड आहे, बरोबर. मग सचिन तेंडुलकर यांचा जन्म कधी झाला. सचिन तेंडुलकर यांचे प्रशिक्षक डॅश डॅश होते. भारताचे 2011 मध्ये जिंकलेले विश्व चषक डॅश डॅश यांना समर्पित करण्यात आले. सचिन तेंडुलकर यांना डॅश डॅश सर्वोच्च पुरस्कार मिळाला आणि सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डॅश डॅश शतके केली. चला, आता याची उत्तर मला विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहेत. एकतर सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्रास मुलांना माहिती किती शतके केले, 100. हे उत्तर बरोबर आहे. सचिन तेंडुलकर यांना कोणता डॅश डॅश सर्वोच्च पुरस्कार मिळाला, ह्याचं पण उत्तर माहिती आहे. कोणता पुरस्कार केलाय, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार, भारत रत्न, राजीव गांधी खेळ रत्न. ह्याचं उत्तर भारत रत्न. 2011 मध्ये जे काही झालं आपल्याकडे, 2011 मध्ये बघा विश्व विजेते कप झालं, तर तेव्हा सचिन तेंडुलकर यांना काय दिलं होतं, त्यांनी कुणाला दिलं, सचिन तेंडुलकर. माहिती सगळी सचिन तेंडुलकर विषयीचे. हा, सचिन तेंडुलकर यांचे प्रशिक्षक कोण होते, कोण होते, कोण होते. रमाकांत, बरोबर आहे ना. त्यांचा जन्म कधी झालाय, 15 ऑगस्ट 1975 रोजी त्यांचा जन्म झालाय का, नाही. 24 एप्रिल 1973, 2 एप्रिल 1971, 14 नोव्हेंबर 1974. सचिन तेंडुलकर यांचा जन्म कधी झाला, 24 एप्रिल 1973 रोजी त्यांचा जन्म झालेला आहे. प्रशिक्षक सगळ्यांना माहिती आहेत. आणि आपण हा विश्व चषक त्यांना समर्पित केला होता, कुणी, सचिन तेंडुलकर यांना, बरोबर. आणि सचिन तेंडुलकर यांना भारत रत्न सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. आणि सचिनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किती शतके कंप्लीट झाले, तर 100 शतके सचिनचे कंप्लीट झालेले आहे. सचिन तेंडुलकर. बघा, अशा प्रकारचा परिचय देतो की त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचे असतात की उत्तरं शोधून द्यायची असतात. तुम्हाला ऑप्शन दिले जातात, कुठला ऑप्शन नेमकं त्याच्यामध्ये बसतंय त्याच्याविषयी संपूर्ण माहिती घ्यायची आणि तो त्या पॅसेज मध्ये टाकायला सुरुवात करायची. जे काही तुमचे रिकामे आहेत, इथे तुम्हाला इथे तुम्हाला मोकळी जागा दिलेली आहे. कोण असू शकतं, सौरभ गांगुली आहेत का, कपिल देव आहेत का, राहुल द्रविड आहेत का, नाही. हे असू तरी शकतात का, नाही ना. प्रशिक्षक कोण होते, रमाकांत.
पुढे भारताने 2011 मध्ये जिंकलेला विश्वचषक कोणाला समर्पित केला त्यांनी, तर सचिन तेंडुलकर यांना समर्पित केलेला हे सगळ्यात महत्वाचं. आणि सचिन तेंडुलकर यांना सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार त्यांना दिला गेलेला आहे. आणि सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके कंप्लीट केलेली आहेत. ही सगळी बेसिक गोष्टी आपल्याला माहित आहेत. ह्याच्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारचे काय येतात तर परिचय देतात. कधी समाजसुधारक येतात, कधी जे कोणी महत्वाच्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये होऊन गेलेले आहेत किंवा आपल्या ह्याच्यामध्ये होऊन गेलेले आहेत किंवा आहेत सध्याला आहेत त्यांच्याविषयी आपल्याला काय देतात, अशा प्रकारचा परिचय देतात. आणि तो आपल्याला पूर्ण करायचा असतो. त्यांचा जन्म कुठे झालेला असतो, त्यांनी काय केलं, त्यांची महत्वाची कामगिरी काय आहे ह्याच्याविषयी हे येतात. त्याच्यानंतर तुम्हाला उतारे दिले जातात. उतारे पण तशाच प्रकारचे असतात की एक समाज सुधारकांचे मत मांडले जातात. आता सद्यस्थितीमध्ये काय चालू आहे ह्याच्याविषयी उत्तर असतो. शिक्षणाविषयी असतो. कवितेमध्ये विविध कविता सादर केल्या जातात. त्या कवितेवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. संवाद असतात. संवाद हे आत्ताचे रिलेटेड केले जातात की दोन व्यक्तींमध्ये जे काय भाषण होतं, जे काय बोलणं होतं त्याला आपण संवाद असे म्हणतो. आणि हा संवाद मध्ये ते काय काय करतात ह्याच्याविषयी सर्व माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. त्याच्यानंतर आता हा आपण पहिला परिच्छेद आहे. परिच्छेदामध्ये दिलेलं असतं की बाबा आज आपण सचिन तेंडुलकर बघितले, अमिताभ बच्चन आहेत, तशाच प्रकारचे लोकमान्य टिळक होऊन गेले, महात्मा गांधीजी झाले, सुभाषचंद्र बोस झाले, छत्रपती शिवाजी महाराज झाले. कालच आपल्या 21 किल्ल्यांना हे केलं गेलं. म्हणजे या सर्व गोष्टी ह्या ऐतिहासिक आहेत. ऐतिहासिक पार्श्वभूमी असो, सामाजिक असो किंवा कुठली असो, खेळाविषयी असो, या सर्वांविषयी तुम्हाला काय दिले जातात, परिच्छेद दिले जातात. वारसा हक्क काल आपल्या जे काय आपले किल्ले आहेत त्यांना काल वारसा हक्क देण्यात आला, बरोबर.